नमस्कार सर्वांना. आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1981 याच्यावरती लेक्चर बघितलं चॅप्टर क्रमांक 1 वरती. त्याचे MCQ सुद्धा बघितले, संभावित प्रश्न कसे येऊ शकतात त्याची उत्तरे बघितली आणि इथं आपण आता वर्कबुकचा फॉर्मॅट डिस्कस करणार आहोत. हे सगळं मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये देत असतो. तर कोर्समध्ये मी वर्कबुक जेव्हा तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्याचे उत्तरं तुम्हाला देत नसतो. उत्तरं तुम्हाला हे स्वतः त्या नोट्समध्ये शोधून लिहावे लागतात. पण इथं त्याचा फॉर्मॅट कसा पाहिजे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आपण वन बाय वन आता डिस्कस करणार आहे. पहिला प्रश्न काय आहे तुमचा? महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 हे नियम डॅश डॅश पासून लागू झालेत असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. मग याचं उत्तर तुम्हाला हे नोट्समधून शोधून लिहायचं आहे. तुम्हाला आठवलं लेक्चरवरून किंवा मग MCQवरून, तर MCQमध्ये सुद्धा आपण हे डिस्कस केलं होतं. तर वेल अँड गुड. जर नाही आठवलं तर तुम्हाला हे नोट्समधून शोधून लिहायचं असतं. तर याचं उत्तर काय असणार आहे? 15 ऑगस्ट 1981. पुढचं आपलं काय? प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स नियमांची एकूण प्रकरणे किती आहेत असं त्यांनी आपल्याला विचारले. तर आपण काल बघितलं होतं लेक्चरमध्ये की त्याच्यामध्ये एकूण टोटल 6 प्रकरणं आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीत एकूण डॅश डॅश नियम आहेत. तर काल आपण ते सुद्धा बघितलं होतं. मी तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये तुमचे एकूण परिशिष्ट प्रकरण आणि नियम दिले होते. तर याच्यामध्ये एकूण तुमचे नियम हे 52 आहे. किती आहे? 52 नियम. आणि हे तुम्हाला असं ह्या स्वरूपामध्ये पाठ करायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस नियमावलीत एकूण किती परिशिष्टे आहेत असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर आपण डिस्कस केलं की एकूण किती परिशिष्ट आहे? तुमचे 6 परिशिष्ट आहे आणि 6 प्रकरणं आहेत आणि एकूण 52 कलम त्याच्यामध्ये आहेत, हे आपण डिस्कस केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. हे नियम महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना लागू होतात असा आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे. मग कशा कशाला लागू होतात ते? सेवा आणि पदे असं तुमच्या नोट्समध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. हे तुम्हाला आठवायला पाहिजे आणि या स्वरूपातील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, विशेष कायद्याअंतर्गत नियुक्ती असलेल्या कर्मचाऱ्यांनाही हे नियम डॅश डॅश आहेत. तर याचं उत्तर आपण कशामध्ये बघितलं होतं? जे आपण नियम क्रमांक 2 बघत होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्याप्ती सांगितली होती आणि त्याच्यात सांगितलं होतं की व्याप्ती ही तुमची सर्वसमावेशक ब्रॉड स्वरूपाची असणार आहे. जिथं जिथं शासन आणि शासनाचा पैसा येतो तिथं या नियमांची व्याप्ती असणार आहे. तर मग हे नियम काय असतात? लागू असतात. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या डॅश डॅशमधून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही हे नियम लागू होतात. हे आपण नियम क्रमांक 2 मध्ये बघितलेलं होतं. नियम क्रमांक 2. मग काय होतात ते? याचं उत्तर काय असणार आहे? स्थानिक निधी. स्थानिक निधी काय मग ते? शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या स्थानिक निधीमधून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यावरही हे नियम लागू होतात. हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश व हैदराबाद येथून बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांनी जुन्या नियमांचा पर्याय निवडल्यास तो पर्याय डॅश डॅश असेल. तो पर्याय काय असेल? आपण नोट्समध्ये बघितलेलं होतं. तो पर्याय त्यांचा अंतिम असेल. हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, माजी राज्यातील कर्मचाऱ्यांना डॅश डॅश आणि डॅश डॅश बाबत जुने नियम लागू राहतील. तर कशाबाबत जुने नियम लागू राहतील? रजा आणि निवृत्ती वेतन. मी तुम्हाला वर्कबुक सोडवण्याचा फॉर्मॅट सांगतो इथे. पुढचा आहे आपलं 10व्या क्रमांकाचा प्रश्न. काय येतो? महाराष्ट्रात कार्यरत IAS IPS अधिकाऱ्यांना डॅश डॅश आणि डॅश डॅश हे भत्ते महाराष्ट्र नियमानुसार दिले जातील. कोणकोणते होते ते? ट्रॅव्हल अलाउन्स होता. कोणता होता? ट्रॅव्हल अलाउन्स. ट्रॅव्हल अलाउन्स. आणि दुसरा होता तुमचा कंपन्सेंटरी अलाउन्स. त्याला पूरक भत्ता आपण म्हणतो. हे दोन भत्ते जे महाराष्ट्रात कार्यरत IAS IPS अधिकारी, जे पण ऑल इंडिया सर्व्हिसेसचे अधिकारी आहे, त्यांना ट्रॅव्हल अलाउन्स आणि पूरक भत्ता, त्याला आपण कंपन्सेटरी अलाउन्स म्हणतो, हे भत्ते महाराष्ट्र नियमानुसार दिले जातात. हे आपण काल बघितलेलं होतं. पुढचा आपला प्रश्न आहे, बिगर शासकीय स्थानिक निधीतून शासकीय सेवेत आलेल्या व्यक्तीची नियुक्ती ही डॅश डॅश मानली जाते. हे सुद्धा मी तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगितलेलं होतं. तर ही नियुक्ती कशी मानली जाते? पहिली नियुक्ती म्हणून मानली जाते. कशी? पहिली नियुक्ती. पुढचा प्रश्न आहे तुमचा 12व्या क्रमांकाचा. अशा व्यक्तीची मागील सेवा डॅश डॅश म्हणून मोजली जात नाही. तर काय म्हणून मोजली जात नाही? शासकीय सेवा. याच प्रश्नाला त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे. शासकीय सेवा.
आता भरपूर जणाला वाटत असेल हे जेव्हा टेक्निकलचा सिलेबस आला ना, की हे खूपच डिफिकल्ट आहे. तुम्ही जर बेअर ॲक्ट बघितले तर 100-150 पानाचे बेअर ॲक्ट आहे. लँग्वेज खूप टफ आहे. तर मग हे कसं करायचं? तर हे तुमचं काम सोपं करण्याचं जे उद्देश आहे तो माझा आहे. तर तुम्ही फक्त आपला कोर्स प्रॉपरली फॉलो करा. त्याच्यामध्ये तुमच्या गोष्टी सर्व पाठ करून घेणार आहे. तुम्हाला MCQ देणार आहे. तुम्हाला वर्कबुक देणार आहे. Google टेस्टसुद्धा देणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, Google टेस्ट ही तुमची फक्त मराठी लँग्वेजमध्ये असणार आहे. ती इंग्रजीमध्ये भेटणार नाही. कारण की ते ट्रान्सलेशनचा आणि त्याच्यामध्ये ते बनवण्याचा इश्यू येतो. पण तुम्हाला नोट्स, वर्कबुक आणि MCQ हे तुमचे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला सेपरेट PDF भेटणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, MCSR नियमांचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार कोणत्या विभागाकडे? तर आपण काल बघितलं वित्त विभागाकडे हा अधिकार आहे, वित्त विभाग. पुढचा आपला प्रश्न आहे, नियमामुळे विनाकारण नुकसान होत असल्यास शासन डॅश डॅश आदेशाद्वारे नियम शिथिल करू शकते. मी काल तुम्हाला सांगितलं होतं लेखी आदेशाद्वारे सरकार किंवा शासन जे पण नियम आहे ज्याच्यामुळे अनड्यू हार्डशिप होते तर त्याच्यामध्ये शिथिलता आणू शकते. तर मग कोणते नियम चालत नाही? तोंडी आदेश याच्यामध्ये चालत नाही. हे असं लिहायचं आणि याच्यावरती फुली मारून ठेवायची. पुढचा आपला प्रश्न आहे, शासनाने केलेल्या कायदेशीर करारातील अटी या नियमांपेक्षा डॅश डॅश ठरतात. तर मी तुम्हाला सांगितलं होतं काल की तुमचे हे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, कॉन्ट्रॅक्ट हे तुमचे मोठे असतात. कशापेक्षा? रूलपेक्षा. हे काल आपण नियम क्रमांक 5 मध्ये बघितलेलं होतं. तर इथं मग तुमचा एक्झॅक्टली वर्ड कोणता येणार आहे? वरचढ. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ओव्हरराईड म्हणतो. पुढचा आपला प्रश्न आहे, वेतन व भत्ते डॅश डॅश कमावलेल्या काळातील नियमानुसार दिले जातील. याचं उत्तर काय येणार आहे? ज्या काळात कमवले त्याच काळातील नियमानुसार ते दिले जातात. पुढचा आहे आपला प्रश्न, रजा ही डॅश डॅश मंजूर झालेल्या वेळी अंमलात असलेल्या नियमानुसार दिली जाते. मी तुम्हाला काल सांगितलं की तुम्हाला धुरंधर मूव्ही बघायला जायचं आहे, फर्स्ट डे फर्स्ट शो गर्लफ्रेंडसोबत किंवा बॉयफ्रेंडसोबत आणि तुम्हाला रजा पाहिजे. तर मग ती रजा कोणत्या नियमानुसार भेटेल? ज्या काळात तुम्हाला ती रजा घ्यायची आहे त्या काळात जे नियम अंमलात आहे तर त्या नियमानुसारच ती तुम्हाला रजा भेटणार आहे. मग याचं उत्तर काय आहे? रजा ही मागितली व मंजूर झालेल्या वेळी अंमलात असलेल्या नियमानुसार दिली जाते. पुढचा आपला प्रश्न आहे, निवृत्ती वेतन हे कर्मचारी डॅश डॅश होईल त्या दिवशीच्या नियमानुसार दिले जातात. तर त्याचं उत्तर काय येणार आहे? मग सेवानिवृत्त. निवृत्ती वेतन हे कर्मचारी सेवानिवृत्त होईल त्या दिवशीच्या नियमानुसार दिले जातात. पुढचा आपला प्रश्न आहे, सेवेत असताना नियमात असा कोणताही बदल केला जाणार नाही ज्यामुळे आधी ठरलेले डॅश डॅश कमी होईल. तर हे सुद्धा आपण काल बघितलं होतं. तर याच्यामध्ये तुमचं निवृत्ती वेतन कमी होणार नाही हे आपण काल बघितलेलं होतं, निवृत्ती वेतन. आणि हे आपण कोणत्या नियमामध्ये बघितलं होतं? नियम क्रमांक 6. पुढचा आपला प्रश्न आहे, अधिकारांचा वापर किंवा सोपवताना डॅश डॅश विभागाचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. हे आपण नियम क्रमांक 7 मध्ये बघितलं होतं. नियम क्रमांक 7. कोणता विभाग येतो? वित्त विभाग. या स्वरूपामध्ये तुम्हाला वर्कबुक सोडवायचा आहे. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.